नमस्कार मित्र, मुंबईकर राज्य आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे. परत एकदा आपण आलो उल्हासनगरला. हे बघू शकता उल्हासनगर तुम्ही. फार सकाळचे 5:30 वाजले आहेत. आपण उल्हासनगरमध्ये आहोत आणि सकाळी आपल्याकडे इथे मी मित्राकडे आलो आहे माझ्या उल्हासनगरला सकाळी 5 वाजता. ठीक आहे. आणि आपल्या समोर आहेत माडी माणूस जो सकाळी 5 वाजता येऊन इथे नाश्ता म्हणजे पोहे आणि पोहा उपमा घेऊन इथं नाश्त्यासाठी येतात. ती आहेत. चला मग त्यांना बघूया आपण. हे सकाळी नाश्ता आणतात सकाळी 5 वाजता आणि इथं हे जे येतात उल्हासनगरहून कामाला त्यांना आपण नाश्ता हे करतो, प्रोव्हाइड करतो. तुमचं नाव काय बोललं साहेब? राजेश परब. मग सकाळी किती वाजता उठून तुम्ही नाश्ता बनवता? रात्री 2 वाजता उठून नाश्ता बनवता. रात्री 2 वाजता उठून नाश्ता बनवता. ओके. तुम्ही नाश्त्यामध्ये काय करता? कांदे पोहे, उपमा, शिरा, साबुदाण्याची खिचडी. शिरा ट्रेडिशनल असतो, जसा सत्यनारायण शिरा असतो ना तसा बनवतो. ओके. आणि उपमामध्ये म्हणजे काय? उपमा म्हणजे रव्याचाच प्रकार आहे, पण त्यात मटर, गाजर वगैरे टाकून बनवतो. ओके. हा सकाळ साबुदाणा आहे, साबुदाणा उपमा आणि याचे पोहे आणि त्याच्याबरोबर चहा पण आहेत, शिरा पण आहे. तुमचं नाव आहे साहेब? राजेश परब. म्हणजे किती वाजता येता तुम्ही? सकाळी 4:30 वाजता उल्हासनगर मध्ये. उल्हासनगर 4 ईस्टला. ओके. हे उल्हासनगर आहे, उल्हासनगर ईस्टला. हे बघा. आणि हे सकाळ मंडी येतात तिथं नाश्ता करायला त्यांच्या हातचा. खूप छान हे संकल्पना आहे. मराठी माणूस आहे आपला, नक्की सपोर्ट करा त्यांना. किती वर्ष तुम्हाला इथं? 1 वर्ष झालं. 1 वर्ष आलं ना? चालू. ओके, थँक्यू. आणि हे मंडी आपली नाश्ता करायला येतात तिथे. तुम्हाला कसं वाटतं अनुभव? एक नंबर चव, एकदम घरच्यासारखी चव. ओके. आणि हे उल्हासनगरचे आहेत. ऍक्च्युली चांगला खूप छान असा नाश्ता असतो इथे उल्हासनगरला. ईस्टला ना? ईस्टला. उल्हासनगर ईस्टचा भारत आहे. ओके. आणि हे आपले साहेब आलेत नाश्त्यासाठी. तुम्ही रोज येता की नाश्ता करायला? नाश्ता कसा आहे? टेस्टी. म्हणजे 20 रुपयामध्ये तुम्हाला म्हणजे व्यवस्थित खायला भेटतं. सकाळी ताजं नाश्ता असतो. घरून आपण घरी नाश्ता बनवतो म्हणून आपण इथं नाश्ता व्यवस्थित करू शकतो आपण. ते चांगला केला. एक चांगला संकल्प आहे यांचा नाश्त्याचा. ऍक्च्युली हा नाश्ता तुम्ही किती वाजता करता? म्हणजे किती वाजता? सकाळी 4:30 पासून 9:30 पर्यंत ताजा नाश्ता मिळतो. आणि गाडीने जाणारे ज्यांना सकाळी जमत नाही उठायला आणि लवकर बनवायला, त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. आणि रिजनेबल रेट हे करून हे करतो. मग किती रुपये पोहे कशाने? पोहे 20 रुपये. सगळं पोहे, साबुदाणे खिचडी, उपमा, शिरा सगळं 20 रुपये. 20 रुपये तुम्हाला नाश्ता अवेलेबल करून देतात उल्हासनगरला. चहा सुद्धा असतो. उल्लासनगर महानगर पालिका में कर्मचारी हूँ और यही मेरा बीट है. ओके. और मैं नींद से उठ के पहले इनका नाश्ता और पोहा खा लेता हूँ. इनका स्वाद सुपर से भी ऊपर है. ओके. और रेट तो अब 20 हो गया है, लेकिन इससे पहले 4 दिन ऍक्च्युली 20 रुपये मध्ये नाश्ता म्हणजे एक चांगला म्हणजे बहुत टेस्ट बेहतरीन है. और मैं बता रहा हूँ ऐसा आजू बाजू में किधर मिलेगा नहीं. आ जाते हैं, मैं ड्यूटी पे आता हूँ और इधर आते हैं. लेकिन आज छुट्टी है तो अभी मैं इनका नाश्ता करना है. ओके. अच्छा, बस सुबह 5 बजे 5:30 बजे आते हैं, मेहनत से अपने बनाते और इधर आते. मेरे कोई आता नहीं. हाँ, सगळे सकाळी ती मेहनत करून इथे येतात आणि आपला नाश्ता बनवून घेता येतात आणि लोकांच्या ह्याच्यासाठी. हे बघा, हे पोहे आहेत त्यांचे. आणि हे घरी बनवलेले पोहे आहेत, म्हणजे घरचा नाश्ता आहे एक प्रकारचा. वरून शेव टाकते, वरती शेव चटणी वगैरे टाकून देईन. थँक्यू साहेब. तुमचं नाव काय बोलात? राजेश परब. थँक्यू. आणि माझी मिसेस दोघं मिळून हे करतो. ओके. हा सकाळचा नाश्ता असतो. तुम्ही सकाळी किती वाजता तरी येतात? रात्री 2 वाजता उठून बनवतो मी. आणि मी तयारी करून देतो, मिसेस बनवते. ओके. आणि मग मी घेऊन येतो. 4:15 येतो, 4:30 पर्यंत सगळं चालू होतं. ओके. हे बघा, हे थोडं स्टॉल आहे पण चांगलं आहे, मेहनत आहे, माडी माणसाची मेहनत आहे, ते महत्वाचं आहे.
चांगलं स्टॉप. थँक्यू. आणि आम्ही नाश्ता केला चांगला, खूप चांगला नाश्ता होता. ॲक्च्युली सकाळचं 5:30 वाजले आणि आम्ही इथं नाश्ता केला आहे. तर उल्हासनगर ईस्टला साहेबांचं दुकान आहे ईस्टला. म्हणजे तुम्ही नक्की या नाश्ता करायला. इथं खूप छान नाश्ता, घरचा नाश्ता आहे. आणि आवडलं तर नक्की लाईक, एकदा आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आपल्या चॅनलला मोठं करा. ठीक आहे. तुमचा मी इथे निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.